प्रेक्षकांनो, असं वाटतं आपल्याला जरा काही चांगलं दाखवत आहे आणि पुन्हा ते येरे माझ्या मागल्या आहेच आहे आजही. आता ती अभिराम आणि बयो भेटलेत कॉलेजमध्ये. बयोने अभिरामला सविता आणि राजारामबद्दल सांगितलं आहे. अभिराम आणि बयो रास दांडिया नृत्याची काहीतरी स्पर्धा आहे त्याचं ते पोस्टर बघत असतात आणि ती अंकिताला इरा भेटली आणि अंकिता म्हणते ते बघ तिकडे काय आहे. आता या दोघीसुद्धा त्या बयोच्या बाजूला जाऊन उभं राहतात आणि उगाचच तिला हिणवायला लागते इरा. ती म्हणते अरे कशाला बघतेस तू हे पोस्टर, तुला काय भागबीग घ्यायचं आहे काय, नको घेऊस हां, हे तुझ्या बसची बात नाही आहे, अगं शहरातला राजदांडी आहे तो, तुला कुठे जमणार आहे. आता त्यावर बयो तिला देते खरी सणसणीत उत्तर, काय गं इरा तुला गावाकडच्या फुगड्या वगैरे जमतात का, नाही ना, अगं स्पेसिफिक डान्स स्पेसिफिक लोकांनाच यायला हवा असं काही नसतं, सराव केल्याने जमतो तो प्रत्येकाला. मी भाग घेतला असता पण माझी सध्या मनस्थिती नाही आहे त्यामुळे मी भाग घेणार नाही आहे. तू मला सांगायची गरज नाही आहे की मी भाग घ्यायचा की नाही घ्यायचा म्हणून. एवढं बोलून अभिराम आणि बयो निघून गेलेत. पण अंकिता म्हणते ते जाऊ दे सगळं, तू तिच्याकडे एवढं लक्ष देऊ नकोस. पण अगं ती ना त्या सविताला आणि राजारामला खोदून खोदून विचारत होती. सविताला तर ती म्हटली बाबा माझे कसे आहेत असं कसं काय म्हणत होती गं ती त्या सिस्टरला. आता इरा जरा विचार करते आणि म्हणते अगं जाऊ दे का, लक्ष नको देऊ, शातीर येते, हे सगळं मुद्दाम करते. आणि इराने हे सगळंचे सगळं डिटेल गौतमीला दिलेत. गौतमी तिला सांगत असते तू लक्ष देऊ नको इरा या सगळ्याकडे, मी बघेल. इरा म्हणत असते मम्मा असं कसं लक्ष नाही द्यायचं. गौतमी म्हणते हे बघ बेटा तू टेन्शन नको घेऊ, मी आहे ना, मी त्या गोष्टींकडे लक्ष देते. आणि ती ना हे सगळं मुद्दाम वाह्यात गोष्टी करून बघतीये म्हणजे तिचा एक प्रयत्न असफल झाला ना मग जेणेकरून आपण तिचं अटेन्शन घेऊ म्हणून हे सगळं करते. ती फेल झाली ना म्हणून. आता तेवढ्या त्यांचे लेक्चरर आल्यात आणि त्या इराला फोनवर बोलताना बघून ओरडतात, क्लासमध्ये फोनवर बोलायचं नसतं मिस इरा, तुम्हाला कळत नाही का. इरा म्हणते मॅम इम्पॉर्टंट फोन होता. त्या मॅम म्हणतात एवढा कसला इम्पॉर्टंट कॉल होता गं तुझा. इरा म्हणते झालं आहे माझं बोलून, आता तुम्ही लेक्चर घेऊ शकता. आणि त्या मॅडम लगेच लेक्चर घ्यायला लागल्यात म्हणजे जसं काही हिच्या बोलायसाठी थांबलं होतं कोणी. असो आता अभिरामने कॉल केला आहे रात्री बयोला आणि तो म्हणतोय मला असं वाटतं आपण पोलिसांना सांगूया का, म्हणजे सविता मावशीबद्दल ते विचारतील तर त्या कदाचित भीतीने सांगतील सगळी खरी माहिती. आता बयो म्हणत असते नको अभिराम आपण अजिबात असं नको करायला, त्याने गोष्टी अजून चिघळतील. आणि बयोचं मागे लक्ष जातं की या दोघीची दोघी तिच्यावर हेरगिरी करताय. बयो त्या दोघींनाही जाब विचारायला जाते, काय करताय तुम्ही दोघी इथे, तुम्ही माझ्यावर लक्ष ठेवून आहात ना, सगळ्या खबरा तुम्ही दुसरीकडे पोहोचवताय ते कळलंय मला. हेतल म्हणते तुझ्यावर लक्ष ठेवायला आम्हाला काय करायचं आहे, आम्हाला काय दुसरी कामं नाही आहेत का, आम्ही इथे मोकळी हवा खायला आलो ने. आता बयो म्हणते कुठे मोकळी हवा, आम्हाला पण खायची आहे, बघू बरं. आता हेतल म्हणते जाऊ दे ने अंकिता, हिच्या कुठे नादी लागतेस, चल आपण आतमध्ये जाऊ. बयो म्हणते आता का पळताय ग, बोला ना, उत्तर द्या ना. आता लगेच हेतल म्हणते तुला उत्तर द्यायची मला काही गरज वाटत नाही, मी सिनियर आहे. बयो म्हणते मग सिनियर आहेस तर वाग ना तशी, कशाला उगाचच याच्या मध्ये करतेस, ज्याला खबर द्यायची ना त्याला दे आणि सांग की मी घाबरत नाही म्हणा तिला. हेतल म्हणते ही जागा काय तुझ्या मालकीची आहे काय, अरे आम्ही कुठे पण फिरू, तू कोण आहेस आम्हाला विचारणारी. मोकल काकू आल्यात आणि ह्या सगळ्यांना ओरडतायत, काय ग काय चाललंय तुमचं, लागल्या का पुन्हा वचा भांडायला, भांडल्याशिवाय तुमच्या घशाखाली घास गिळत नाही का ग, काय चाललंय तुमचं. बयो म्हणते मोकल काकू बघा ना, ह्या माझ्या सगळ्या बोलण्यावर लक्ष ठेवून असतात. आता लगेच ही अंकिता म्हणते नाही आम्ही काही लक्ष देत नाहीये. हेतल म्हणते काकूने ही खोटं बोलतीये. बयो म्हणते तू खोटं बोलतेस, कशाला खोटं बोलते ग, मी स्पष्ट बघितलं ना माझ्या डोळ्यांनी. अंकिता म्हणते ही जागा काय तुझ्या मालकीची नाही आहे आणि जिन्यातली जागा सुद्धा आम्ही कुठेही जाऊ शकतो. मोगल काकू म्हणतात ही कोणाच्याच मालकीची जागा नाही आहे, इथे माझी मालकी चालते, मी मालकीने या घराची. अंकिता तुला भांडे घासायचे आहेत, या दोघींची शिक्षा तर झाली आहे, आता तुझा टर्न आहे. अंकिता स्पष्ट नाही काकू मी नाही भांडे घासणार असं म्हणतीये. आता त्या मोकल काकू म्हणतात भांडे नाही घासायचे तर मग बॅग भरायची आणि इथून सरळ चालतं व्हायचं, आता भाडं टेकवायचं हातावर आणि निघायचं. लगेच ही म्हणते हो मी भाडं देते पण भांडे नको. आता या मोकल काकू म्हणतात ते काय नाही, भांडे घासलेच गेले पाहिजे. तुझं काय ग हेतल, भाड्याचं काय, आणि सरस्वती मॅडम तुमचं काय. हेतल म्हणते काकू मी उद्या देते तुम्हाला भाडं. आणि बयो म्हणते हो काकू माझा पण पगार होणार आहे, मी तुम्हाला देईल उद्या भाडं. पण बघा प्रेक्षकांनो लिमिट त्रास द्यायची लिमिटच नाही आहे, अनलिमिटेड त्रास आहे या मालिकेमध्ये बयोला. आता त्या अंकिताने ना लगेच त्या इराला कळवलंय फोन करून की उद्या आम्हाला भाडं द्यायचं आहे वगैरे वगैरे. आता उगाचच ही मध्ये येते हेतल आणि म्हणते काय ग तू कशाला मला तिथे एकटीला सोडलं. आता ती अंकिता म्हणते जा लक्ष दे ना त्या बयोवर, आता हे महत्त्वाचं आहे ना इराशी बोलणं. प्रेक्षकांनो मी पहिल्यापासून म्हणते या दोघी जणी ना उगाचच बेगाने
दिगानी शादी में अब्दुल्ला दिवाने अशा दाखवलेल्या आहेत. असो, पण आता लगेच इरा म्हणते वा वा गुड न्यूजच आहे, खरंच माझ्या कामाची आहे. आणि ही इरा बघा ना प्रेक्षकांनो काय बदमाशी करते. आता ती बयो आल्या आल्या सकाळी आरवला सांगायला लागते की अरे आरव दादा, मी तर सविता मावशीला पुन्हा विचारायला गेले, राजाराम काकाने पण सांगितलंय की त्यांनी कुठेतरी बघितलंय बाबाला. आरव म्हणतो तुला कळत नाही आहे का, माझ्या आईला पॅनिक अटॅक येत आहे, तू का माझ्याशी परत परत त्याच विषयावर बोलते. आणि तो उठून जात असतो तिथून. सुमन त्याला म्हणते अन्नावर असा राग काढायचा नसतो, बस बरं आरव. आरव नाहीच म्हणत असतो, पण सुमन त्याला आग्रह करते. आता इरा येते खाली आणि म्हणते अरे वा गुड मॉर्निंग, बयो आलेली आहे वाटतं. काय बयो, आज स्पेशल दिवस आहे तुझा, स्पेशल गेस्ट आहेस तू, पगार होणार आहे ना तुझा. बयो म्हणते हो अगं, मी तुला तेच म्हणणार होते, मला उद्या भाडं भरायचं आहे, तर प्लीज माझे आज पैसे देशील का. इरा म्हणते बस बस बस, तोच तर हिशोब केला आहे मी, बस बस सुमन आता तू पण बस. सुमन म्हणते नको बाई मी नाही बसत. आता ती इरा म्हणते अगो बस बयो, स्पेशल गेस्ट आहेस तू आजची. आता मुद्दाम तिला खुर्चीवर बसायला सांगत असते. बरं बयोनी तरी कशाला बसावं बरं, एरवी ती खाली बसते आणि आज कशाला बसली आहे. असो, पण इराने तिला बत्कन खाली पाडले आणि स्वतः खुर्चीवर बसली आहे. ठीक आहे, आरवला बयोशी बोलायचं नाही आहे, पण निदान माणुसकी नावाची काही गोष्ट असते की नाही प्रेक्षकांनो, सगळं दाब्यावर बसवलं आहे यात. असो, पण आता ती इरा म्हणते हां तुला पैसे द्यायचे आहेत ना, अगं पण तू खालीच बसते ना, तू नेहमी म्हणते ना काय व्यायाम होतो तुझा, मग तू कशाला वर बसशील. बरं चला तुझा हिशोब करूयात आपण. आता तिने ना या बयोला खूप काटून छाटून पैसे दिलेत. ते क्रॉकरी तोडली पार्टीच्या दिवशी त्याचे पैसे कट केलेत, 5 दिवस लेट आली त्याचे पैसे कट केलेत, आणि असं मिळून तिने 113 रुपये दिले तिला. आता बयो म्हणते तू असे माझे पैसे नाही कट करू शकत. आता इरा म्हणते नाही नाही का नाही कट करू शकत, तू ती क्रॉकरी जी फोडली आहे ना, 5 महिने जरी काम केलं ना तरी त्याचे पैसे फेडू शकणार नाही, एवढी महागाची येते, लायकी तरी आहे का तुझी. आणि इथे मी म्हणेल तसंच होईल, शिस्तीत वागायचं, असं काय काय बोलून ती चालली गेली आहे तिथून. त्या सुमनला फार वाईट वाटतं. आता आरवनी तरी पैसे द्यावे ना बयोचे, पण आरव सुद्धा चक्क निघून जातोय. एवढं काय म्हणजे ठीक आहे ना, बयोने काय नुकसान केलंय त्याचं एवढं. असो, तो चर्चेचा विषयच नाही आहे. आता ही सुमन विचारते बरं आहे ना बाळा तुला, बयो लागलं नाही ना. बयो म्हणते नाही गं आत्या, पण आता भाड्याचं कसं करू गं, मला उद्या भाडं द्यायचं होतं मोकल काकूंना. आता सुमन म्हणते बिचारी मी तुला कानातले देऊ का माझे, मग कानातले विकून जे पैसे येतील त्यात देऊन टाक तू भाडं. पण बयो म्हणते नको आत्या, असं काही करू नकोस, मी बघते काय करायचं ते. आता बयोला त्या दांडिया स्पर्धेचं आठवतं, त्याला 5,000 रुपये बक्षीस आहे जिंकणाऱ्याला. ती अभिरामला सांगते की अभिराम मी या स्पर्धेत भाग घेईल रे, मला पैशाची गरज आहे. आता पुन्हा तिथे इरा टपकली आहे आणि पुन्हा बयोला हिणवायला लागते. काय आहे ना, तू तर सकाळी मला बरंच लेक्चर देत होतीस की काय 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 शब्द वापरलं होतं गं अंकिता हिने, हां तुझी मनस्थिती वगैरे नाही आहे. आता बरी तुझी मनस्थिती चांगली झाली गं 5,000 रुपये बघून. आता ही अंकिता पण म्हणते तुझ्या बसची बात नाही आहे गं, नको भाग बीग घेऊ तू. लगेच बयो म्हणते माझी गरज आहे म्हणून मी भाग घेते आहे, आणि कोणतीच गोष्ट अशक्य नाही आहे या जगात, मी भाग घेणार म्हणजे घेणार, तुम्ही मला कितीही हिणवायचा प्रयत्न केला तरीसुद्धा. आता लगेच इरा तिच्याकडे रागाने बघायला लागते प्रेक्षकांनो, आणि इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे. आता बयो 5,000 रुपयाचं बक्षीस जिंकण्यासाठी त्या दांडियेत भाग घेते आहे. पण पुढे आपण बघतोय की इरा क्लासमध्ये आली आहे आणि तिथे अनाऊन्स करते की या रास दांडियासाठी एक विशिष्ट कॉस्ट्यूम लागणार आहे, आणि तो कॉस्ट्यूम असला तरच तिथे एंट्री मिळणार आहे. म्हणजे विशिष्ट वेषांतर करून जायचं आहे. आता ऑब्व्हियसली गरब्याचाच ड्रेस घालून जायचं असेल ना, ते काय ड्रेस येतात त्याचे स्पेशल घागरा बिगरा. पण आता बयोकडे बघून मुद्दाम म्हणते ती ज्यांच्याकडे असे वेषांतर करायला कपडे म्हणजे हे असे कपडे नसतील त्यांनी यायचं नाही आहे, अशा लोकांनी भाग न घेतलेलाच बरा. अरे देवा प्रेक्षकांनो, आता त्या बयोकडे भाड्याला पैसे नाही आहेत, आता तिने ड्रेस कुठून अरेंज करावा. पण ठीक आहे ना, तिची फ्रेंड आहे की वैभवी, ती करेल ना मदत. बघूयात काय होतंय ते. तर प्रेक्षकांनो, रिव्ह्यू आवडला असेल तर माझ्या एफर्टला एखादा लाईक करायला हरकत नाही, आणि माझं चॅनल सबस्क्राईब नसेल केले अजूनही तर प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.